आपल्याला माहिती आहे की वातावरणातल्या बदलामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीवर संकट येतात आणि आताची जी आपली विमा योजना आहे त्याच्यामध्ये काही मूलभूत अडचणी आहेत। विशेषतः वैयक्तिक शेतकऱ्याला विमा मिळत नाही, पिकाचं पूर्ण नुकसान झाल्यानंतर तो मंडल स्तरावर विमा मिळतो। आता त्याच्यावर एक साधारणपणे टोटल प्रीमियमच्या 11% कॅप आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचा बराचसा कल त्या योजनेकडे नसतो। आता जी योजना तयार केलेली आहे याच्यामध्ये प्रीमियम अतिशय कमी ठेवण्यात आलेला आहे। खरीपा करता 2% आणि रबी करता 1.5% एवढाच प्रीमियम याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि 90% या योजनेकरता पैसा हा केंद्र सरकार देणार आहे। आज आपली जी योजना आहे चालू असलेली, ज्याचा मागच्या वर्षी किंवा यावर्षी आपण फायदा देतोय, त्याच्यामध्ये जवळजवळ 10% शेतकऱ्याचे पैसे असतात आणि उरलेले जे पैसे असतात त्यात 50% केंद्र सरकारचे आणि 50% राज्य सरकारचे पैसे असतात। हे 11%चं कॅपिंग रद्द झाल्यामुळे शेतकऱ्याला आता जास्ती प्रमाणात त्या ठिकाणी मदत मिळू शकेल। दुसरं असं होतं की पूर्वी समजा पीक खराब झालं तर मदत मिळायची, आता त्याच्यामध्ये रोपाचं नुकसान झालं तरी मदत मिळेल। म्हणजे उदाहरणादाखल समजा धानाचा आपण विचार केला तर पूर्वी धानाचं पीक गेल्यानंतरच मदत मिळायची, आता रोवण्यानंतर रोप आलं नाही तरी देखील त्याला मदत मिळेल। अनेक नवीन बाबी म्हणजे पाणी साचणं वगैरे अशा गोष्टी देखील आता विम्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट केल्या आहेत आणि कापणीनंतरचे जे काही लॉसेस आहेत त्याच्याही करता आता विमा हा लागू करण्यात आलेला आहे। जवळजवळ केंद्र सरकार तिसऱ्या वर्षी या योजनेकरता 9,000 कोटी रुपये तरतूद करणार आहे आणि 50% क्षेत्र याच्यामध्ये कव्हर करणार आहे। तिसऱ्यातल्या काही अजून चांगल्या गोष्टी अशा आहेत की शेतकऱ्याने कर्ज घेतलं नसलं तरी तो विम्यासाठी पात्र ठरेल। आज तो कर्ज घेतो तेव्हाच त्यातनं आपण प्रीमियम कापतो आणि त्यातनं मग तो विम्याकरता पात्र होतो। दुसरं, या खरीप हंगामापासूनच ही योजना लागू होणार आहे। संपूर्ण देशामध्ये विम्याचा दर हा सारखाच असणार आहे आणि ज्या कंपनी आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की 30 दिवसामध्ये त्यांनी विम्याचा निर्णय करून शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा करायचे आहेत। याचा क्लेम करण्याकरता शेतकरी हा मोबाईलवर फोटो काढून देखील कंपनीला पाठवू शकेल आणि मग कंपनी व्हेरीफाय करून त्या संदर्भातला क्लेम या ठिकाणी देईल। आणि मला असं वाटतं की ज्याला आपण खऱ्या अर्थानं फार्म इन्शुरन्स म्हणतो, म्हणजे इतर देशातला फार्म इन्शुरन्स आणि आपल्या इथला आपल्याला माहिती आहे की यातला फरक होता, आज तो फरक निघून जातोय आणि शेतकरी खऱ्या अर्थानं आज इन्शुअर्ड होतोय या योजनेच्या अंतर्गत। म्हणजे यापूर्वी इन्शुरन्स नव्हता असं नाही, म्हणजे दुष्काळाच्या काळात चांगले पैसे मिळायचे त्याच्यातही मिळाले, पण ओव्हरऑल ते मागच्या वर्षीपासून मिळाले। त्याच्या आधी जर आपण बघितलं तर प्रीमियम आणि मिळालेले पैसे याच्या रेशोत खूप फरक राहिला आणि नुकसान भरपाई याच्या माध्यमातून विम्यातनं यातही बराच फरक होता। त्यातला मोठा फरक ही 11%ची कॅप काढून टाकल्यामुळे
त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून मी माननीय पंतप्रधानांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि एक अतिशय महत्वाची योजना जिची मागणी अनेक वर्षापासून होती की शेतकऱ्याला चांगली विमा योजना आपल्या देशात दिली पाहिजे, ती योजना आज केंद्र सरकारने घोषित केल्याबद्दल केंद्र सरकारचे मी आभार मानतो. ती कॅप लागू राहणार आहे. घटी करता देखील ही योजना लागू आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला बातमीला एक स्कोप असा मिळेल नंतर, कारण त्या घटीमुळे कोणाला 200 रुपयाचा चेक मिळू शकतो. कारण तेवढा घटीपुरतच, जिथे अक्रॉस द बोर्ड नुकसान नसेल तिथे घटीपुरतच त्याला पैसा मिळणार आहे. आपण अपघात विमा जी चालू केली होती, राज्य सरकारने नॅशनल इन्शुरन्सला ब्लॅकलिस्ट केलं होतं. असं असताना पण त्यांनाच अपघात विमासाठी जबाबदारी दिली आहे. नक्की काय आहे? हे माझ्या जो माहिती नाही, माहिती घेऊन सांगेन. केंद्र सरकारने ही योजना लागू केल्यानंतर हीच योजना, कारण ही जास्ती फायद्याची ना. आता त्याच्यात कोण जाईल? म्हणजे ही योजना आता या खरीपापासून लागू झाली की मग त्या जुन्या योजनेत कोणी जाणार नाही, कारण ही जास्त फायद्याची आहे शेतकऱ्याला. म्हणजे एक प्रकारे आता जी आपली वर्षानुवर्ष मागणी होती की इंडिव्हिज्युअल शेतकरी याचा इन्शुरन्स झाला पाहिजे, मंडल स्तराचा नाही, ते आता या योजनेत होत आहे. शेतीमध्ये पुराचं पाणी जे जातं, शेतीमध्ये पुराचं पाणी त्यांना फायदा होणार आहे. होणार, त्याचा फायदा होणार. आपण आता सांगितलं की रोपं उगवली नाही तरी त्यांना फायदा मिळेल. आणि पेरणी केल्यानंतर ही तपासणी वगैरे किती यंत्रणा ते आहेच ना आपल्या इथे. आजही आपण ते करतोच ना. आपली ती सगळी आपल्या इथे खरं म्हणजे सगळी त्यांनी काय पेरणी केली यापासून सगळी नोंद असते. केंद्राचा हिस्सा 9,000 कोटीपर्यंत आहे तिसऱ्या वर्षी, तर राज्याचाही त्याच प्रमाणात वाढेल. आणि राज्याला जो हिस्सा द्यायचा तो राज्य देतच आहे. म्हणजे आता मागच्या वर्णन वाढेल नाही 90% केंद्र चाललंय ना. आता 50-50% होतं. म्हणजे आता मागच्या वर्षी 9,000 कोटीपर्यंत 3 वर्षात जाईल केंद्र सरकार, राज्याचा हिस्सा वाढेल त्या प्रमाणात. तेवढा वाढणार नाही. याचं कारण तेच सांगतो की जसं मागच्या वर्षी इन्शुरन्स पोटी आपण 1600 कोटी दिले, त्यातले 700 कोटी राज्यांनी दिले. आता जर या योजनेचा विचार केला तर ते 700 कोटीवरून 160 कोटीच होते राज्याच्या फायद्याचे. दोघेही करतील. म्हणजे विमा कंपन्या, आताही तशी स्थिती है, विमा कंपनी और सरकार दोघेही करते. देखिए, मैं आज माननीय प्रधानमंत्री जी का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं कि एक बहुत ही पथदर्शी ऐसी बीमा योजना उन्होंने लाई है. पिछली कई योजनाओं से ये योजना इसलिए अलग है कि इसमें जो 11% की कैप थी उसको हटाया गया है. इसका कवरेज बढ़ा हुआ है, दायरा बढ़ा हुआ है, और इस योजना के माध्यम से आज एक प्रकार से इंडिविजुअल किसान जो है उसको इंश्योरेंस प्राप्त हुआ है. यानी हम जिसको ये कह सकते हैं कि इससे पहले केवल मंडल स्तर तक ये इंश्योरेंस मिलता था, अब इंडिविजुअल किसान को इंश्योरेंस मिल रहा है. सबसे बड़ी बात यह है कि इसका प्रीमियम बहुत कम है. खरीफ के लिए 2% प्रीमियम है और रबी के लिए केवल 1.5% प्रीमियम है. और इसका करीब करीब 8,800 करोड़ रुपए का जो दायित्व है वो केंद्र सरकार ने उठाया हुआ है. तो राज्य के ऊपर कम दायित्व उसका आने वाला है, और ज्यादा से ज्यादा किसानों का एक प्रकार से उनकी फसल जो है, फसल इंश्योर हो रही है. फसल अगर कम भी आती है तो उसके जो बेंचमार्क है उससे कम आती है, तब भी किसान को उसका फायदा मिलने वाला है. तो अब केवल अकाल है या बारिश ज्यादा हुई इसके कारण जो नुकसान होता है, उससे भी आगे बढ़कर कई चीजों को इसमें समाविष्ट किया गया कि जिसके कारण ये बीमा हमारे किसानों को मिलने वाला है. और सरकार ये प्रयास कर रही है कि अभी 23% केवल किसान बीमा लेते हैं, तो 3 साल का सरकार ने अभी टारगेट तय किया है कि 50% तक अगर ये बीमा हम ले जाएंगे तो किसानों को उसका फायदा होगा. नाही, यापूर्वी विमा कंपन्या होत्या, विमा कंपन्यांचे जे अनुभव आहेत ते काही चांगले नाही. ते आपल्याकडून 500,000 कोटी रुपये घेतात, प्रत्यक्ष शेतकऱ्याला 100 कोटी पण देत नाही. आता त्याच्यावर नियंत्रण काय? नाही अप्पा, आपण जर गेल्या 2 वर्षात बघितलं तर दोन्ही वर्षामध्ये विमा कंपन्यांना आपण दिलेलं प्रीमियम आणि त्यांच्याकडनं घेतलेली मदत ही जास्ती आहे, आणि बराच मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. पण याच्यातली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या विमा कंपन्या काम करतायत या क्षेत्रामध्ये त्या सरकारच्या आहेत, त्या खासगी नाही आहेत, त्या सगळ्या सरकारी कंपन्या आहेत. आणि त्यांना कधी लॉस होतो कधी प्रॉफिट होतो, पण त्याच्यामध्ये त्या सरकारी कंपन्या असल्यामुळे
ज्या वर्षी लॉस होतो त्या वर्षी सरकार त्याला भरपाई देते. जी देणी आहेत ती दिली जातीलच ना, कारण ते सरकारी कंपन्या आहेत, त्यामुळे तो काही विषयच नाही आहे, ती सगळी देणी दिली जाते. याचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत बघा. आता जे काही हत्ती किंवा यांच्याकडनं हल्ला होतो त्याला इन्शुरन्स नाही आहे, त्याला थेट मदत आहे, त्याला राज्य सरकार इन्शुरन्समध्ये देत नाही. अशा प्रकारच्या नुकसानीकरता राज्य सरकारच्याकडनं थेट मदत दिली जाते. आणि याच्यासोबत म्हणजे ही आपली जनरल योजना झाली, याच्यासोबत हवामान आधारित जी एक योजना आपली ती पायलट चाललेली आहे, ती चाललेलीच आहे, ती योजना काही बंद नाही आहे. आपल्यावर नुकसान झालं तर अंतर्भूत आहे का? म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला वेगळा इन्शुरन्स घ्यावा लागेल. पोस्ट हार्वेस्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट करता कुठलंही इन्स्ट्रुमेंटच नव्हतं. आता याच्यामध्ये अगदी कमी प्रीमियमवर पोस्ट हार्वेस्ट लॉसेस करताही त्यांनी इन्स्ट्रुमेंट उपलब्ध करून दिला. हो, त्याच्याकरता तेच सांगतो मी, जे करताय हो सगळी पिकं आहेत. एक छोटासा विषय फक्त या ठिकाणी सांगितला पाहिजे, म्हणजे वेगळा विषय आहे, हा विषय संपवतो. काल काही माध्यमांनी चालवलं की काय 2% 4% निधी खर्च झाला, आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याचं क्लॅरिफिकेशन पाठवल्यावरही ते छापलं नाही किंवा दाखवलं नाही, आणि लोकांमध्ये याचा चुकीचा संदेश जातो. खरं म्हणजे जे 2 आणि 4% दाखवलं, पब्लिक वर्क्स मध्ये 62% झालाय.